ओके, गुड. सो सिम्पली काय बघतोय आपण, काय झालंय आतापर्यंत? ऑटो स्केलिंग बघतोय ना. ऑटो स्केलिंगचे बेनिफिट्स काय असणार आहे? हाय अवेलेबिलिटी. हाय अवेलेबिलिटी. आपण आपलं ॲप्लिकेशन मल्टिपल रिजन्समध्ये ऑटो स्केल करू शकतो. रिक्वायरमेंटनुसार आपले इन्स्टन्सेस काय होणार, इन्क्रीज होणार, आणि रिक्वायरमेंटनुसार आपले इन्स्टन्सेस कमी होणार, इन आउट, राईट. देन त्यानंतर दोन टाईपचे आपण काय बघितले, त्यामध्ये स्केलिंगचे दोन टाईप्स बघितले. कोणते कोणते? व्हर्टिकल ऑटो स्केलिंग आणि होरिझॉन्टल ऑटो स्केलिंग. व्हर्टिकल ऑटो स्केलिंगमध्ये काय होतं? व्हर्टिकल ऑटो स्केलिंगमध्ये काय होतं? रिसोर्सेस वाढतात. मी खूप छान एक्झाम्पल्स दिलेले होते की मला कन्सिडर करा, मी जर एक एम्प्लॉई आहे एका कंपनीमध्ये, मी स्वतः रिक्वेस्ट टाकतोय की माझा पेमेंट वाढवून द्या, मी माझे वर्किंग आवर्स वाढवतो आणि चांगलं काम करून देतो. तर काय होईल? चांगलं काम होणार, रिसोर्स वाढतोय माझा, राईट. रिसोर्स वाढताय तर काय होणार आहे? येस, मला ते सफिशियंट आहे, पेमेंट चांगला मिळतो, तुम्ही काम पण करेल. तर दॅट इज नथिंग बट व्हॉट? रिसोर्स इन्क्रीमेंट. एक इन्स्टन्स आहे आपला, एक इन्स्टन्स त्याला चांगलं काम करता यावं म्हणून त्याला काय करायचं, इन्स्टन्सचा टाईप आपण चेंज करतो. टाईप चेंज केलं म्हणजे त्याची रॅम, सीपीयू, मेमरी हे सगळं वाढणार आणि तो आणखी छान काम करू शकतो. तर हा व्हर्टिकल ऑटो स्केलिंग. होरिझॉन्टल ऑटो स्केलिंग म्हणजेच काय? एक्झाम्पल काय होतं आपलं, की मी वर्किंग मध्ये आहे, बट येस माझ्या सारखी कॉन्फिगरेशन दुसऱ्या मशीनमध्ये पण असायला पाहिजे, राईट. म्हणजे दुसरा जो एम्प्लॉई येणार, जेणेकरून आम्ही काय करू, सोबत सोबत वर्क करू, वर्क डिवाइड होणार आणि व्यवस्थित काम पण होणार. तर इथे होरिझॉन्टल ऑटो स्केलिंग मध्ये काय होणार, जो आपण एक टेम्पलेट क्रिएट करणार, त्याच टेम्पलेटचा एक नवीन इन्स्टन्स क्रिएट होणार. बघितलं आपण होरिझॉन्टल ऑटो स्केलिंग. तर इथे जे आपण बघतोय होरिझॉन्टल ऑटो स्केलिंग मध्ये हेल्प्स मेंटेन द अवेलेबिलिटी ऑफ युअर ॲप्लिकेशन. 24/7 ॲप्लिकेशन रनिंग राहायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला ऑटो स्केलिंग करणे आवश्यक आहे. होऊ शकते एक इन्स्टन्स आहे, एक इन्स्टन्स समोर जाऊन त्याची कॅपॅसिटी नाही आहे, तो काय होऊ शकते, क्रॅश होऊ शकतो, कुठलाही इश्यू येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ऑटो स्केलिंग इनेबल ठेवणे आवश्यक असतो. कारण काय होईल, एक इन्स्टन्स जर काम नाही करते तर जो दुसरा इन्स्टन्स आहे तो त्याला सपोर्ट करायला रेडी राहणार. कळलं? ठीक आहे. तर ऑटो स्केलिंग आपण क्रिएट करून बघितलेलं आहे. ऑटो स्केलिंग क्रिएट करायसाठी कोणत्या कोणत्या स्टेप्स आपण फॉलो केल्या? ऑटो स्केलिंग करायसाठी कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो केल्या आपण? ऑटो स्केलिंग ग्रुप क्रिएट करतो आपण सर्वात आधी, बट ग्रुप क्रिएट करताना आपल्याला काय आवश्यक असते? लॉन्च टेम्पलेट. तर लॉन्च टेम्पलेट आपण क्रिएट करणार, बरोबर. काहीतरी नाव दिलं होतं, माय ASG ऑटो स्केलिंग ग्रुप असं, राईट. नेक्स्ट लॉन्च टेम्पलेट अजून आहे का आपल्याकडे? नाही आहे, तर क्रिएट करू आपण. अकाउंट न्यू आहे, तर यामध्ये तुम्हाला लॉन्च टेम्पलेट दिसणार नाही. सुपर. सर स्क्रीन नाही दिसत आहे तुमची. ओके, गुड, थँक्यू. लेट मी शेअर माय स्क्रीन. इज इट विजिबल? चेक. ओके, सो सिंपल. आता ऑटो स्केलिंग ग्रुप आपण क्रिएट करतोय. आपण पूर्ण त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघितलेली आहे, कशा पद्धतीने क्रिएट करायचा, त्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे, सगळ्या गोष्टी. तर एकदा आपण परत करून बघू, कारण हा आता न्यू अकाउंट आहे, यामध्ये नाही आहे. तर लेट्स क्रिएट अ लॉन्च टेम्पलेट. तुमची पण थोडीशी रिकॉल, तुम्हाला पण थोडंसं रिकॉल होऊन जाईल. तो सुपर टेम्पलेट असं काहीतरी लिहितोय. टेम्पलेट व्हर्जन, लेट मी गिव्ह इट एज अ V1. ऑटो स्केलिंग गायडन्स हे आपल्याला नकोय, बाकी काहीही नको इथे. सिंपल आपण काय करणार, आपला ऑपरेटिंग सिस्टम सिलेक्ट करणार. ऑपरेटिंग सिस्टम सिलेक्ट करायचं आहे की येस आपल्याला एक इन्स्टन्स हवा आहे, तर या कॉन्फिगरेशनचा हवा आहे, राईट. आणि मोस्ट ऑफ द लोकांनी त्याचं प्रॅक्टिकल करून बघितलेलं आहे, मला खूप छान वाटलं, लिटरली आय एम हॅपी. ओके, असेच प्रॅक्टिस करत राहा, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर राहील. सो ऑपरेटिंग सिस्टम इथे सिलेक्ट केला. देन त्यानंतर काय करतो आपण, की पेअर
इन्स्टन्स टाईप सिलेक्ट करायची गरज आहे. येस, इन्स्टन्स टाईप आपल्याला कोणता पाहिजे ते आपण सिलेक्ट करणार. T3 मायक्रो फ्री टायर इलिजिबल आहे. आणखी ऑप्शन्स असतात इथे फ्री टायर इलिजिबलचे. जर तुम्ही बघितलं तर T3 डॉट स्मॉल पण अवेलेबल आहे फ्री टायर मध्ये. आणखी कोणते आहेत हे फ्री टायर मध्ये अवेलेबल आहे. 2 कोर CPU 8GB रॅम फ्री टायर वाले पूर्ण इथे दिसणार. ठीक आहे, आणि जे नाही आहे ते इकडे दिसणार नाही. लॉन्च टेम्पलेट क्रिएट करताना कीपेअर, आता इथे कीपेअर माझवाला आहे का? कीपेअर वाला कसं करायचं मग? आता कीपेअर मला एक क्रिएट करायचं आहे. काय करतो आपण? क्रिएट कीपेअर, किंवा माझ्या लॅपटॉप मधला मला द्यायचं असेल तर माझ्या लॅपटॉप मधला कीपेअर जर मला द्यायचं आहे तर काय करतो मी? माझ्याकडे पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्ही आहे ना, तर मला माझ्या लॅपटॉप मध्ये क्रिएट केलेला कीपेअर यूज करायचा आहे या इन्स्टन्ससाठी किंवा या टेम्पलेटसाठी. जे काही इन्स्टन्सेस क्रिएट होणार त्यामध्ये कीपेअर माझाच झाला पाहिजे. तर मी काय करतोय, सिम्पली इथे इम्पोर्ट करतोय. तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. स्वतःच्या लॅपटॉपमध्ये क्रिएट केलाय का कीपेअर SSH-keygen ने? देन त्याला इथे इम्पोर्ट केलं का? करून बघितलं का? कुठल्याही रिजन मध्ये करता येतो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी. ID_RSA नाव घेणार, ब्राउज करणार. हा मला कुठे घेऊन जाईल? माझ्या लॅपटॉपवर घेऊन जाईल. आणि कोणती फाईल देणार? पब्लिक. इथे पब्लिक असायला पाहिजे ना AWS कडे. टॅग हे मी का देतो? कारण अकाउंट दुसऱ्याचं असतं, त्यांना समजलं पाहिजे की सेम नाही, नेम. त्यांना समजलं पाहिजे की ही कोणाची की आहे? सूरजची की आहे, राईट. इम्पोर्ट कीपेअर, इझी. देन इथे सिम्पली रिफ्रेश करणे आणि कीपेअर आपली सिलेक्ट करणे. तर हा लॉन्च टेम्पलेट मध्ये OS झाला, इन्स्टन्स टाईप झालं, कीपेअर झालं. सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करू आपण. एखादं नाव काय ठेवायचं? माय SG, जे आपण कॉमन ठेवतो. मी तर माय SG लिहितो, बट तुम्ही यू कॅन पुट इट एनी नेम. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही काहीही द्या, काही प्रॉब्लेम होणार नाही तुमच्या सोयीनुसार. बाकी आपल्याला इथे काही एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे. इनबाउंड सिक्युरिटी ग्रुप रूल टाकायचा आहे का? येस. कोणता पोर्ट नंबर असला पाहिजे? SSH असला पाहिजे. हे काय करतोय आपण? जेव्हा क्रिएट करतोय तेव्हा आपण सिक्युरिटी ग्रुप पण क्रिएट करतोय. बट याचा सेपरेट वाला सेक्शन पण आपण बघितलाय सिक्युरिटी ग्रुपचा, की सेपरेट क्रिएट करणे, देन इकडे अटॅच करणे. बघितलंय ना? तर कन्फ्युजन ठेवायचं नाही. हे तुम्ही प्रॅक्टिस जेव्हा करणार तेव्हा तुमचं क्लिअर असणार. ओके, वन मोर. काय करतो आपण? HTTP. ठीक आहे, हे झालं. आणि कस्टमच्या ऐवजी काय ठेवणार? एनिवेअर. म्हणजे कुठूनही आपल्याला SSH घेता येईल, कुठूनही आपला HTTP रिक्वेस्ट घेता येईल. देन त्यानंतर स्टोरेज मध्ये 8GB इनफ आहे, आपल्याला एक्स्ट्रा करायची गरज नाहीये. रिसोर्सेस टॅग्स तुम्हाला द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता फॉर दी बेटर सिलेक्शन, बेटर आयडेंटिफिकेशन. ऍडव्हान्स मध्ये आपण काय ठेवणार? स्क्रिप्ट टाकणार छोटीशी, जस्ट टू इन्स्टॉल समथिंग, राईट. काय लिहितो आपण? /bin/bash. तर मी फास्ट मध्ये लिहितोय. येस, तुम्हाला माहिती आहे. sudo apt-get अपडेट. हे मी कशासाठी लिहितोय? उबंतू साठी लिहितोय म्हणून. ठीक आहे, बट तुम्ही जर CentOS, Red Hat वगैरे यूज करताय तर त्यामध्ये हे येणार नाही. sudo apt-get install Apache 2 घेतोय बिकॉज जस्ट टू टेस्ट आपलं काम होतंय की नाही. इथे y द्यावं लागेल, -y, त्याशिवाय तो इन्स्टॉल होणार नाही. आणखी काय करतो? सिस्टम ctl start tache2 apache 2 sudo systemctl enable apache
देन इको केलं होतं आपण. इको केल्यानंतर आपण एक H1 मध्ये लिहिलेलं आहे कंटेंट, राईट. हॅलो, दिस इज व्हॉट? ऑटो, SCALING, scaling instance. Okay, so close it now. H1 complete. कुठे पास करायचं असतं आपल्याला? /var/www/html and /index.html. आपण फक्त काय करतोय इथे, एक index.html चेंज केलेला आहे, पूर्ण ऍप्लिकेशन टाकलेली नाही आहे, करेक्ट. बट तुम्हाला इंटरनेटवर टेम्पलेट्स वगैरे मिळून जातील, तो पूर्ण टेम्पलेट इथे तुम्ही यूज करू शकता. दॅट्स इट. यापेक्षा जास्त काही करायची गरज नाही आहे. हा टेम्पलेट झाला आपला. इकडे काउंट वाला सेक्शन दिसतो का? राईट हँड साइडला काउंट वाला सेक्शन दिसत नाहीये का? कारण ऑटो स्केलिंग ग्रुप वाटेल तेवढे इन्स्टन्स क्रिएट करू शकतो, जेवढे आपण त्याला डिझायर आणि मिनिमम देणार त्यानुसार. तर इथे काउंट येणार नाही, फक्त क्रिएट करायचं आहे लॉन्च टेम्पलेट. हा लॉन्च टेम्पलेट क्रिएट झाल्यानंतर आपण ऑटो स्केलिंग ग्रुपवर जाणार. ऑटो स्केलिंग ग्रुपमध्ये याला सिलेक्ट करणार. सो फास्टमध्ये करून घेऊ. सो सुपर टेम्पलेट आपल्याकडे अवेलेबल आहे. कम टू ऑटो स्केलिंग ग्रुप. ऑटो स्केलिंग सक्सेसफुल झालंय तुमचं प्रॅक्टिकली? झालंय? एक नवीन इन्स्टन्स क्रिएट झालता का? हां, हो. जर आपल्याकडे 2-3 इन्स्टन्सेस आहे, 3 इन्स्टन्सेस आहे, तर थोड्या वेळानंतर ना 5-10 मिनिटानंतर ना तुमचा एक मिनिमम जे कॅपॅसिटी असेल ते राहणार. डिझायर्ड जर 3 आहे, आता आपण बघू. डिझायर्ड जर 3 आहे, 3 इन्स्टन्सेस एट अ टाइम क्रिएट झाले, बट जर लोडच नाही आहे, मिनिमम कॅपॅसिटी तुम्ही काय दिली आहे 1, तर बाकीचे जे 2 आहे ते 2 डिलीट होणार. होतच राहणार. त्यासाठी तुम्ही पॉलिसीज वगैरे सेट केली आहे नाही केली आहे ते डिपेंड करते. ऑब्झर्व केलंय? कुणाचं सक्सेसफुली केलंय का कम्प्लीट? हां, अच्छा. जर ते चालू असेल अजूनही, तर ऑटो स्केलिंग ग्रुपला डिलीट करायचं. ऑटो स्केलिंग ग्रुपला जेव्हा तुम्ही डिलीट करणार तेव्हाच ते इन्स्टन्सेस डिलीट होतील. तुम्ही कितीही मॅन्युअली त्याला टर्मिनेट केलं तरी एक नवीन इन्स्टन्स क्रिएट होत राहणार. ओके, सो लेट्स चेक. क्रिएट ऑटो स्केलिंग ग्रुप. माय ASG. आता लॉन्च टेम्पलेट आपल्याकडे अवेलेबल आहे, ते इथे दाखवणार. सुपर टेम्पलेट वर्जन, ठीक आहे. हे गोष्ट इथे आपल्याला काही करायचं नाही आहे. नेक्स्ट. इन्स्टन्स टाइप्स वगैरे इथे दिसतोय. T3 मायक्रो, अवेलेबिलिटी झोन आपल्याला सगळे सिलेक्ट करावे लागेल. कुठेही क्रिएट करेल तरी आपल्याला काय फरक पडणार नाही. हा, वन मोर थिंग, इथे कधी कधी काय असतो, 1C आहे ना, 1C मध्ये हा थोडासा मेंटेनन्स मोड मध्ये राहतो. तर होऊ शकते इथे जर क्रिएट झाला तुमचा एक्सेस होत नाही, मुंबई रिजन मध्ये स्पेसिफिकली. बट आपण तिन्ही सिलेक्ट केले आहे, नो वरीज. लेट्स सी. बॅलन्स बेस्ट एफर्ट, येस त्यासाठीच करायचं आहे. अवेलेबिलिटी झोन, देन त्यानंतर नेक्स्ट. नो लोड बॅलेन्सर, नो लेटीस सर्व्हिस. VPC lattice will not manage your auto scaling group network access and the connectivity with other services. Incoming request associated with the specific VPC lattice target group will be routed to your auto scaling group. Choose VPC lattice target. Here is something new hai, so we will explore later. Enable ownership, new instance. हे सुद्धा एक न्यू कन्सेप्ट दिलेला आहे इथे. Application recovery controller. Okay. So during an availability zone impairment, target instances launch toward the other healthy availability zone. म्हणजे याला एवढं म्हणायचं आहे की एखादा availability zone व्यवस्थित काम करत नाहीये तर तो मूव्ह केला जाईल दुसऱ्या availability zone मध्ये. So skip it now for health check. इथे आपण health check enable करू शकतो. health check enable केल्यानंतर हात कुठपर्यंत करेल? 300 सेकंड मीन्स 5 मिनिट. तर आपण एक काम करू, 60 सेकंड्स वगैरे घेऊ. 1 मिनिट इनफ आहे आपल्यासाठी. हेल्थ चेक करेल तो. देन त्यानंतर आणखी करायचं आहे का काही? ओके, गुड. नेक्स्ट. हां, इथे बघा आता डिझायर्ड कॅपॅसिटी किती आहे?
1. जर इथे 3 ठेवले तर ऍट अ टाइम 3 इन्स्टन्सेस आता क्रिएट होतील. कळलं? डिझायर्ड कॅपॅसिटी 1 ठेवू म्हणजेच एक इन्स्टन्स क्रिएट होईल. मिनिमम 1 राहू देऊ, मॅक्झिमम मध्ये आपण 2, 3, 4 किती पण करू शकतो. कळलं? देन ऑटोमॅटिक स्केलिंग. आता इथे काय आहे तर इथे आपल्याला नो स्केलिंग पॉलिसी. जर तुमचं हे असेल नो स्केलिंग पॉलिसी तर इन्स्टन्स ऑटोमॅटिक क्रिएट होणार नाही, डिलीट होणार नाही. टार्गेट ट्रॅकिंग स्केलिंग, टार्गेट स्केलिंग पॉलिसी मध्ये आपण काय करणार, स्केलिंग पॉलिसी नेम टार्गेट ट्रॅकिंग काय करतोय आपण, ऍव्हरेज सीपीयू नेटवर्क, इनकमिंग नेटवर्क वर पण लावू शकतो टार्गेट, की इनकमिंग नेटवर्क खूप जास्त येत आहे तर काय होईल, न्यू इन्स्टन्स क्रिएट होईल. पण आपल्याला सीपीयू युटिलायझेशन वर ठेवायचं आहे. टार्गेट व्हॅल्यू काय आहे 50%, हे पर्सेंट मध्ये व्हॅल्यू आहे. इन्स्टन्स वार्मअप मीन्स तो किती टाइम घेणार क्रिएट व्हायला. ओके, सो सिम्पली आपण इथे करू शकतो 60 सेकंड्स इनफ आहे. बाय डिफॉल्ट किती घेतो तो 300 सेकंड्स. डिसेबल स्केल इन टू क्रिएट ओनली स्केल आउट पॉलिसी. ओके, तर स्केल इन स्केल आउट एक डिसेबल स्केल इन म्हटलंय. स्केल इन मीन्स कमी, स्केल इन मीन्स कमी. एक मिनिट.
कुठे होतो आपला काय मिस झालं होतं तर इथे इन्स्टन्स मेंटेनन्स पॉलिसी आपण काय केलंय नो पॉलिसी हे सिलेक्ट झाले ना त्यामुळे आपल्याला इथे काहीच होत नव्हतं इथे आपल्याला इकडे द्यायचं आहे लॉन्च बिफोर टर्मिनेशन टर्मिनेट अँड लॉन्च ह्या दोन आपण करू शकतो किंवा कस्टम बिहेवियर मध्ये पण जाऊ शकतो ठीक आहे नो पॉलिसीज कन्सिडर केलं तर इथे मेंटेनन्स होणार नाही टर्मिनेट अँड लॉन्च टर्मिनेट अँड इन्स्टन्सेस ॲट द सेम टाइम दिस अलॉज यू टू गो बिलो your desired capacity by the given percentage and may temporarily reduce the availability तर हे launch before termination या prior यासोबत जाऊ आपण launch before ठीक आहे मेंटेनन्स पॉलिसी हे घेऊ देन सेट हेल्दी पर्सेंटेज 50% तो म्हणतोय ठीक आहे काय हरकत नाही 100% ओके 100% फिक्स्ड बिहेवियर नो पॉलिसी लेट्स सी याच्यासोबत कसं जाते नो पॉलिसी सोबत आणि लॉन्च बिफोर टर्मिनेशन सोबत कसं जाते लॉन्च बिफोर टर्मिनेशन म्हणजेच काय तर जो न्यू इन्स्टन्स क्रिएट होईल न्यू इन्स्टन्स आधी लॉन्च होणार तेव्हाच एखादा इन्स्टन्स जर आपलं काम करत नाहीये तर तो पुराणा जो आहे तो टर्मिनेट होईल तो लेट्स सी इथे काय होत आहे मेंटेनन्स पॉलिसी आहे ही कंट्रोल युअर ऑटो स्केलिंग ग्रुप अवेलेबिलिटी ड्युरिंग द इन्स्टन्स रिप्लेसमेंट इव्हेंट जेव्हा रिप्लेसमेंट वगैरे आपण करतोय त्यावेळेसचा हा आपल्याला काम करेल includes health check, instance refresh, maximum instance lifetime features and events. तर हे थोडंसं आपण बघून घेऊ कॅपॅसिटी रिझर्वेशन नाही डिफॉल्ट मध्ये पाहिजे कॅपॅसिटी काही रिझर्व करायची नाहीये आपल्याला ऍडिशनल सेटिंग्स मध्ये इन्स्टन्स स्केल इन प्रोटेक्शन वगैरे आपल्याला लावायचं नाहीये स्केल इन व्हायला पाहिजे आणि स्केल आउट व्हायला इन मीन्स कमी होणे आउट मीन्स वाढणे डिफॉल्ट इन्स्टन्स वॉर्मअप हे पण आपण स्किप करू डिफॉल्ट इन्स्टन्स वॉर्मअप द अमाउंट ऑफ टाइम दॅट CloudWatch मॅट्रिक्स ऑफ न्यू इन्स्टन्सेस डू नॉट कॉन्ट्रीब्यूट टू द ग्रुप ठीक आहे आपण नेक्स्ट इथे काय देणार आपण SMS म्हणजेच नोटिफिकेशन यायला पाहिजे सध्या आपण नाही देतोय टॅग्स ते पण नाही देणार नेक्स्ट झालं आपण बरोबर केलंय डिझायर्ड 1 आहे मॅक्झिमम 3 आहे मिनिमम 1 आहे ओके ऑटो स्केलिंग ग्रुप तर इथे अपडेट करतोय थोडा वेट करावं लागेल एक इन्स्टन्स क्रिएट होईल ऑटो स्केलिंग कसं काम करतं तर आता जो इन्स्टन्स क्रिएट होईल आपण त्याला टर्मिनेट करून बघू जेव्हा आपण तो टर्मिनेट करणार ऑटो स्केलिंग ग्रुप परत एक नवीन इन्स्टन्स क्रिएट करेल ठीक आहे आणि जेव्हा आपण लोड वाढवणार त्यावर 50% पेक्षा जास्त राहील तेव्हा काय होईल एक न्यू इन्स्टन्स क्रिएट व्हायला पाहिजे सो आपण ट्राय केलंय कल बट काहीतरी मिस केलंय आज पण जर काही प्रॉब्लेम आला तर बघू त्यामध्ये आणखी एक्सप्लोरेशन करू सो काय होतं ते कमांड आपली स्ट्रेस कमांड इन लिनक्स उबंतू मध्ये करायचं आपल्याला okay so C
काय होतं इकडे, अजून तरी एक इन्स्टन्स क्रिएट केलेला नाही आहे. खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत ते पण बघून घेऊ, तोपर्यंत एक इन्स्टन्स आपला क्रिएट होईल. तर डिटेल्स मध्ये तुम्हाला काय दिसेल, नॉर्मली डिटेल्स दिसणार, करेक्ट. देन त्यानंतर हे अजून का नाही येत वरती, ओके एवढंच येत आहे. तर सिम्पली तुम्हाला इथे डिटेल्स दिसेल, कधी क्रिएट केला आहे, लॉन्च टेम्पलेट कोणता सिलेक्ट केलेला आहे, व्हर्जन काय आहे, त्याला सिक्युरिटी ग्रुप कोणता दिलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला विजिबल असेल. नेटवर्कमध्ये कुठलाही अवेलेबिलिटी झोन, सबनेट्स आपण कुठेही तो क्रिएट होऊ शकतो. या सिक्युरिटी ग्रुपमध्ये हेल्थ चेक काय असेल तर EC2 EPS मध्ये 60 सेकंडचं आपण टायमिंग दिलेलं आहे. देन त्यानंतर इन्स्टन्स आपला एक क्रिएट झालेला आहे, इथे दिसेल आपल्याला एक इन्स्टन्स. त्या इन्स्टन्सला टॅग नाही दिलाय, नाहीतर इथे आपल्याला टॅग दिसला असता. तर हा इन्स्टन्स एक क्रिएट होतोय, गुड. याला जर आपण टर्मिनेट केला तर एक ऑटो स्केलिंग ग्रुप काय करेल, परत एक नवीन इन्स्टन्स क्रिएट करेल. आलं लक्षात, ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला ऑटो स्केलिंग ग्रुपलाच डिलीट करावं लागेल, तेव्हा तो नवीन इन्स्टन्स क्रिएट करणार नाही. आता इथे काहीतरी इम्पॉर्टंट गोष्टी दिलेल्या आहेत. इन्स्टन्स मेंटेनन्स पॉलिसी आपण सध्या तर काहीच नाही केलेलं आहे. इकडे बघा, कॅपॅसिटी रिझर्वेशन प्रेफरन्स, इथे काय दिलेलं आहे का, कॅपॅसिटी रिझर्व केली आहे का आपण, नाही. ऍडव्हान्स कॉन्फिगरेशन मध्ये काय आहे अजून, तर इन्स्टन्स स्केलिंग प्रोटेक्शन वगैरे लावलाय का आपण, नाही. टर्मिनेट पॉलिसीज लावलाय का, नाही. ठीक आहे. नेक्स्ट इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन मध्ये काय काय अवेलेबल आहे, तर इंटिग्रेशन मध्ये आपण लोड बॅलन्सिंग लावली आहे का, याला नाही. लोड बॅलन्सर मध्ये ऑटो स्केलिंग ग्रुप शामिल केलाय का, ऍड केलाय का, नाही. तर इथे दिसणार नाही. नेक्स्ट VPC लॅटिस असं काही वापरलाय का आपण, नाहीये. ओके, जर वापरला तर तिथे दिसेल. हे सुद्धा आपण डिसेबल ठेवलेलं आहे. तर इंटिग्रेशन हा टर्म नवीन दिसतो इथे. ज्या न्यू गोष्टी आहे, लॅटिस आणि झोनल शिफ्ट, ह्या दोनच गोष्टी इथे दिसतात, करेक्ट, इंटिग्रेशन्स मध्ये. देन ऑटोमॅटिक स्केलिंग मध्ये 2-3 ऑप्शन्स मिळेल आपल्याला, जे आपले बघणे आवश्यक आहे. डायनामिक स्केलिंग पॉलिसी काय दिसतं इथे, डायनामिक स्केलिंग पॉलिसी म्हणजेच रॅन्डमली तुम्ही काय करू शकता, आपले इन्स्टन्सेस वाढले पाहिजे त्यासाठी डायनामिक स्केलिंग पॉलिसी यूज करू शकता. क्रिएट करताना काय काय येणार ते बघू आपण. टार्गेट ट्रॅकिंग पॉलिसी आपण यूज केली आहे डायनामिक मध्ये. डायनामिक मध्ये काय यूज केलेलं आहे आपण, टार्गेट ट्रॅकिंग स्केलिंग हे यूज केलेलं आहे. आणि इथे तुम्ही यू कॅन सी मॉडिफाय करू शकतो आपण, क्रिएट करू शकतो. अच्छा, तिथून नाही झालाय का, इथे लेट्स सी 60 सेकंड मे बी तिथून अप्लाय झालं आहे, नाही झालंय. क्रिएट, ओके. सो डायनामिक स्केलिंग पॉलिसी 1 काउंट दिसतो इथे, तर तो इथे दिसेल 1 काउंट आहे. टार्गेट ट्रॅकिंग पॉलिसी डायनामिक मध्ये कोणती आहे, टार्गेट ट्रॅकिंग पॉलिसी. इनेबल और डिसेबल. इनेबल्ड आहे, एक्झिक्युशन 60 सेकंड 50% युटिलायझेशन वर, येस, ओके. अँड देन प्रिडिक्टिव्ह स्केलिंग पॉलिसी. प्रिडिक्टिव्ह स्केलिंग पॉलिसी मीन्स स्केलिंग करायचे बी वेगवेगळे त्यांनी पॉलिसीज दिलेले आहेत. डायनामिक आपण यूज करतोय. टार्गेट ट्रॅकिंग 50% युटिलायझेशन होईल तर एक नवीन इन्स्टन्स क्रिएट होईल. आता प्रिडिक्टिव्ह मीन्स, प्रिडिक्टिव्ह वर्डचा अर्थ काय असतो, काहीतरी प्रिडिक्ट करणे. समोर असं काही होऊ शकतं, समोर माझ्यावर काम जास्त येऊ शकतं, तर मी काय करणार, त्या टाइम पिरियड मध्ये काही इन्स्टन्सेस प्रिडिक्ट करून ठेवणार की येस, या टाइमाला या प्रिडिक्शन नुसार मला इन्स्टन्सेस अवेलेबल झाले पाहिजे. अंडरस्टूड. तर ते प्रिडिक्टिव्ह पॉलिसी इथे आपण करू शकतो. नेक्स्ट आहे शेड्यूल्ड ऍक्शन. शेड्यूल्ड ऍक्शन मीन्स, मी तुम्हाला जुडिओचं एक चांगलं एक्झाम्पल दिलं होतं, आठवतं का. सॅटर्डेला काय होतात, जास्त एम्प्लॉईज असतात त्याच्याकडे. मग आपल्याकडे सॅटर्डे संडे मध्ये जर जास्त ट्रॅफिक आला, आपण इथे काय करणार, त्या शेड्यूलवर पर्टिक्युलर सॅटर्डेला, प्रत्येक सॅटर्डेला मला इन्स्टन्सेस एक्स्ट्रा पाहिजे. ऑटो स्केलिंग ग्रुप कधी काम करेल, मग सॅटर्डेला जास्त काम करेल. तर तो शेड्यूल इथे आपण लावू शकतो, म्हणजे क्रॉन जॉब इथे लावू शकतो. कळलं.
cron job इथे लावू शकतो. तर यू कॅन गो अँड क्रिएट दिस वन टू. काय काय दिसतं इथे बघा. नेम देणार, डिझायर्ड मिनिमम मॅक्सिमम आहे, रिकरन्स म्हणजेच कधी लावायचं आहे तुम्हाला, शेड्यूल कोणत्या टाइम झोन मध्ये लावायचं आहे, टाइम झोन तुम्हाला इथे सेट करावं लागेल. तर आता आपण इंडियन टाइम झोन नुसार पण इथे लावू शकतो की हा इंडियन टाइमचा शेड्यूल आहे, इंडियन टाइम नुसार मला या टायमाला एवढे शेड्यूल करून द्या. कळलं. तर हे सुद्धा तुम्ही ट्राय करून बघायचं आहे. आपण प्रत्येक टर्म इथे ट्राय करू शकत नाही आहोत त्यामुळे. तर स्टार्ट कधी होणार आणि टाइम काय असेल, आहे क्रॉन जॉब पूर्ण, कधी, कोणत्या दिवसाला, कोणत्या टायमाला, कोणत्या वीक मध्ये, कोणत्या इयर मध्ये. क्लिअर. गुड. तर शेड्युलिंग समजलं. शेड्यूल मध्ये काय असेल ते ऑटो स्केलिंग पॉलिसीचे टाइप्स आहेत, जे तुम्हाला कुठे दिसणार आहे, ऑटो स्केलिंग मध्ये, ऑटोमॅटिक स्केलिंग मध्ये. देन इन्स्टन्स मॅनेजमेंट. इन्स्टन्स मॅनेजमेंट मध्ये आपण सध्या काही पॉलिसी लावले का, इन सर्व्हिस आहे. ओके. एक आपला जो स्टेटस दिसतो इथे हेल्दी, तर हा एक इन्स्टन्स आहे जो आता आपला क्रिएट झालेला आहे. इन्स्टन्सचाच आयडी आहे ना हा, A9. येस. ओके. एक इन्स्टन्स आपला इथे क्रिएट झालेला दिसेल. लाईफ सायकल हुक. लाईफ सायकल हुक लिहा तुमच्याकडे. तुम्हाला हे लाईफ सायकल हुक काय आहे हे समजलं पाहिजे. लाईफ सायकल हुक आधीच काढून ठेवायचे बुक्स. मी पॉइंट सांगत असतो ना मधामधात. लाइफ सायकल हुक, वॉर्म पूल, लाइफ सायकल हुक आणि वॉर्म पूल. आता बघा, एक इन्स्टन्स क्रिएट झाला, एक इन्स्टन्स जर स्केल इन झाला आहे, तर स्केल इन झाल्यानंतर काय व्हायला पाहिजे. इन्स्टन्स स्केल इन झाल्यानंतर, इन किंवा आउट झाल्यानंतर काय व्हायला पाहिजे, त्या ऍक्शन्स आपण कुठे देतो, लाईफ सायकल हुक्स मध्ये देतो. आणि वॉर्म पूल मध्ये काय देतो. वॉर्म पूल म्हणजेच काय, तर इन्स्टन्स क्रिएट कसा होतो, फास्ट होतो, बट जेव्हा आपण त्याला टर्मिनेट करणार, टर्मिनेट करताना तो स्लो टर्मिनेट होतो. ओके. तर ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या नोटमध्ये असायला पाहिजे आणि यांचं ऍक्च्युअली यूज काय आहे ते तुम्हाला माहित असला पाहिजे. जेव्हा तुम्ही हे क्रिएट करणार तर ते ऍक्च्युअली फास्ट करण्यासाठी, प्रोसेस फास्ट करण्यासाठी तुम्ही ते क्रिएट करणार आहात. ओके. इन्स्टन्स रिफ्रेश, ओके. इन्स्टन्स रिफ्रेश हिस्ट्री वगैरे इथे सध्या काही नाही आहे, तर आपल्याला हे सध्या स्किप करून टाकू आपण. ऍक्टिव्हिटी मध्ये काय काय झालेलं आहे, इन्स्टन्स क्रिएट झालाय, कसा झालाय, नोटिफिकेशन, पूर्ण टर्म्स जे इन्स्टन्स क्रिएट झालेला आहे, तर इन्स्टन्स क्रिएट म्हणून सक्सेसफुल दिसेल इथे. कळलं. ऍक्टिव्हिटी हिस्ट्री मध्ये नोटिफिकेशन जर जात असेल तर नोटिफिकेशन आपण इथे SMS थ्रू लावू शकतो. मॉनिटरिंग, येस, यू कॅन मॉनिटर ऑटो स्केलिंग ग्रुप डायरेक्टली और 1 by 1 EC2 इन्स्टन्स पण आपण मॉनिटर करू शकतो युजिंग क्लाउड वॉच. तर इथे पण आपल्याला ह्या इमेजेस मिळतात, यू नो दॅट. हे वरती येत नाहीये, वरती यायला पाहिजे अजून. खाली जातो पण वरती अजून नाही, एवढाच आहे. ओके. कळलं का इथपर्यंत. गुड. सो ऑलमोस्ट पूर्ण ऑप्शन्स बघितले आपण. टॅग्स मध्ये टॅग्स आहेत, हे पूर्ण ऑप्शन समजले. इंटिग्रेशन, ऑटोमॅटिक स्केलिंग 3 टाईपचे आहेत,
प्रिडिक्टिव्ह, स्केलिंग, शेड्यूल्ड आणि डायनामिक. प्रिडिक्टिव्ह, स्केलिंग आणि डायनामिक. जे आपण कोणते यूज करतोय? डायनामिक वाली यूज करतोय. प्रिडिक्ट पण करू शकतो आणि शेड्यूल पण करू शकतो. बाकी यांचं काही एवढी गरज पडत नाहीये. तर येस, आपला ऑटो स्केलिंग ग्रुप आहे. या इन्स्टन्सला जर तुम्ही टर्मिनेट करायची कोशिश केली तर काय होईल? टर्मिनेट. तर एक न्यू इन्स्टन्स ऑटो स्केलिंग ग्रुप काय करेल? परत क्रिएट करेल. ओके, हा टर्मिनेट झालेला आहे. आपल्याला एक नवीन इन्स्टन्स क्रिएट झालेला पाहिजे. टाइम ड्युरेशन 60 सेकंड टाकले ना आपण. सी चेक करू. सी, दुसरा एक इन्स्टन्स रनिंग मध्ये आलेला आहे. तर कंटिन्युअसली एक इन्स्टन्स आपला ऍक्टिव्ह मध्ये राहणार, जेणेकरून आपली ऍप्लिकेशन डाऊन मध्ये कधी जाणार नाही. ओके, आणि हा इन्स्टन्स कोणत्या टेम्पलेट थ्रू क्रिएट केला आहे? जो आपण ऑलरेडी त्याला दिलेला आहे. म्हणजे ऑलवेज आपला त्याच्याकडे कॉन्फिगरेशन आहे, तिथूनच तो क्रिएट करेल. आता टर्म आहे याच्यावर स्ट्रेस वाढवणे. स्ट्रेस वाढवल्यानंतर तिथे व्हायला पाहिजे काय? एक न्यू इन्स्टन्स क्रिएट व्हायला पाहिजे. मॅक्झिमम कॅपॅसिटी काय दिली आहे पण 3 ना. पण ते आपलं काल झालेलं नाही आहे, आज पण करून बघू. बट आय होप की तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट समजलेला आहे. ठीक आहे. आता एक इन्स्टन्स आहे, दुसरा इन्स्टन्स पण आला, पण त्या दोघांमध्ये ट्रॅफिक मॅनेज होईल का? ट्रॅफिक मॅनेज होईल का? ट्रॅफिक मॅनेज होणार नाही. का बरं? कारण जे काही सीपीयू युटिलायझेशन वाढवतोय ते कोणाचं वाढतंय? या एका इन्स्टन्सचं. स्ट्रेस कमांड कोणावर काम करतेय? या एका इन्स्टन्सवर, है ना. जो नवीन इन्स्टन्स येणार त्याच्यावर स्ट्रेस कमांड काम करते का? नाही. त्याच्यावर अजून काही ट्रॅफिक फॉरवर्ड झालंय का? नाही. मग त्याच्यावर ट्रॅफिक फॉरवर्ड जर करायचं असेल तर इथे आपल्याला यूज करावं लागतं मग लोड बॅलन्सर. काय यूज करावं लागेल? लोड बॅलन्सर. Okay, paste here, enter. आपला यामध्ये Apache 2 ऑलरेडी होस्टिंग मध्ये आहे, राइट. सो
डाउनलोड स्ट्रेस -y ओके गुड. आणि कमांड काय एक्झिक्यूट करतो आपण, स्ट्रेस. आणि हे काय टू इन्हान्स व्हर्जन कॉल्ड, अच्छा इन्हान्स्ड व्हर्जन कॉल्ड NG नेक्स्ट जनरेशन. ओके हे पण इन्स्टॉल करून ठेवू. आधी फक्त मी स्ट्रेसच यूज केला आहे, बट इथे नेक्स्ट जनरेशन आलं आहे त्याचं. सो इफ यू वॉन्ट टू यूज इट यू कॅन यूज इट. ओके देन CPU वाढवायचं आहे आपल्याला. दिस वन पेस्ट. टाइम सेकंड काय पाहिजे आपल्याला, 10 मिनिट. काय म्हणतोय तो, CPU 80%. 80% साठी increase CPU utilization. Stress command to increase CPU utilization in Linux. या पद्धतीनेच करतो ना, ठीक आहे. बरोबर आहे. कमांड म्हणजे आपली कमांड व्यवस्थित चालू आहे. इथे 80 व्यवस्थित करतोय अँड देन dispatching 80 CPU 00 stress. ओके सो लेट्स चेक. हा इन्स्टन्स आहे. या इन्स्टन्सला आपण काय करतोय, मॉनिटर करणार. CPU युटिलायझेशन आहे फर्स्ट. व्ह्यू इन मॅट्रिक्स इथे आता बघायची गरज नाही आहे. रिफ्रेश करू. आणि यालाच कन्सिडर करून आता लोड बॅलन्सर आपण लर्न करणार. हे समजलं पूर्ण. काल पण आपण हे बघितलेलं आहे, आज पण आपण हेच बघितलेलं आहे. कन्सेप्ट क्लिअर झाले सगळे. हे यायला पाहिजे म्हणून म्हटलं की परत एकदा तुमचं क्लिअर करून घ्यायचं. समजलंय? ओके गुड. देन त्यानंतर आपला जे नवीन कॉन्सेप्ट आहे तो लोड बॅलन्सर कन्सेप्ट आहे. तर लोड बॅलन्सरची थेरी मी तुम्हाला सांगतो. लोड बॅलन्सरमध्ये काय काय असेल. ओके सो लोड बॅलन्सर मध्ये बघा. लोड बॅलन्सर मध्ये आपल्याला आता दोन जे इन्स्टन्सेस क्रिएट झालेले आहे त्यांच्यावर काय करावं लागेल, लोड बॅलन्स करावं लागेल. बरोबर. काय दिलेलं आहे यांनी. ओके सध्या आपल्याकडे कुठला लोड बॅलन्सर आहे का, नाहीये. आता इथे काम कसं होणार आहे, एक इन्स्टन्स आहे त्याच्यावर सीपीयू युटिलायझेशन 80% झालं. न्यू जो इन्स्टन्स क्रिएट झालाय त्याच्यावर अजून काही ट्रॅफिक झालाय का क्रिएट, नाही झालाय. मग आता इथे जे 80% आहे फर्स्ट त्याच्यावर ते त्याच्याकडे ट्रान्सफर कसं होईल. 40% 50% जे काही आहे होणार का, नाही. आता ते ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, लोड बॅलन्स करावं लागेल. लोड बॅलन्सरचा यूज करावा लागेल. कळलं कन्सेप्ट, कळलं. तर यामध्ये आता लोड बॅलन्सर करायचे टाइप्स असतात. तर तुमचं डायग्रामॅटिकली मी तुम्हाला सांगितलं तर आणखी छान समजेल. सो ॲप्स, let me open this.
चा इश्यू येतोय. आवाज येते का ऑनलाईन? ऑनलाईन मध्ये आवाज येतोय आणि स्क्रीन विजिबल आहे? ओके गुड. लाईन नंबर्स 14%च झालंय अजून. बघा आज आपलं व्यवस्थित काम केलेलं आहे. एक न्यू इन्स्टन्स आपला रनिंग मध्ये आहे. तर डायनामिक स्केलिंग मध्ये जाऊन पॉलिसी व्यवस्थित अप्लाय करून घ्यायची, तेव्हा ते काम करेल. स्ट्रेस वाढल्यानंतर एक नवीन इन्स्टन्स क्रिएट झाला, पण याच्यावर काही अजूनही ट्रॅफिक जातीये का? नाही जाते. तर ते करण्यासाठी आपण काय करणार, तर लोड बॅलन्सरचा यूज करणार. कळलं? आता इथे होणार कसं काम, तर सिम्पली आपण काय करणार, एक लोड बॅलन्सर क्रिएट करणार. लोड बॅलन्सर क्रिएट केल्यानंतर त्या लोड बॅलन्सर सोबत हे दोन इन्स्टन्सेस कनेक्ट करणार. ओके. त्यासाठी पण आता लोड बॅलन्सरचे टाइप्स आहेत. त्यासाठी पण काय करायचंय, लोड बॅलन्सरचे टाइप्स आहेत. आणि ते लोड बॅलन्सर ऍक्च्युअली कसं काम करणार ते बघू. तर एवढी जागा आहे आपल्याला. तर इथे तुम्ही बघा, हा असेल तुमचा लोड बॅलन्सर, मी LB म्हणतोय. ओके. देन त्यानंतर तुमचे काही इन्स्टन्सेस क्रिएटेड आहेत. करेक्ट. इन्स्टन्स साठी लेट्स कन्सिडर दिस सर्कल VM1 कॉपी VM2. ओके. येते लक्षात? VM1 VM2. आता हे दोन्ही इन्स्टन्सेस आपल्याला काय करावं लागेल, यांच्यावर लोड बॅलन्स करायचं आहे. एका याच्यावर 80% CPU युटिलायझेशन आहे, पण दुसऱ्या याच्यावर अजून काही युटिलायझेशन झालंय का? नाही. तर हे जेव्हा लोड येणार आहे, इंटरनेटवरून जे लोड येत आहे आपल्याकडे, जे ट्रॅफिक येते, ही ट्रॅफिक सर्वात आधी लोड बॅलन्सर कडे जाणार. आणि ही लोड बॅलन्सर काय करेल, हाफ इकडे पाठवणार आणि हाफ इकडे पाठवणार. ओके. तर 100% ट्रॅफिक कोण कॅप्चर करेल, सर्वात आधी लोड बॅलन्सर कॅप्चर करेल. देन त्यानंतर तो डिवाइड करेल, कुठे 50% इकडे पाठवायची आहे, 50% इकडे पाठवायची आहे, त्या टाइपने. कॉपी
तर इथे लेट्स कन्सिडर करा याला जे आपण वेटेज देणार याच्याकडे किती यायला पाहिजे, 50%, 60%, 70%, वॉट एव्हर द ट्रॅफिक वी आर सेटिंग इट देअर, राईट. जे पण आपण पर्सेंटेज डिफाईन करू ते डिफाईन केलेले पर्सेंटेजेस इथे आपण 50% देतो. तर 50% या साईडला येणार आणि 50% कुठे जाणार, या साईडला. कळलं? कन्सेप्ट क्लिअर आहे? आता इथे लोड बॅलेन्सरचे दोन टाइप्स आहेत. लोड बॅलेन्सर बद्दल एकदा आपण बघून घेऊ काय म्हणतोय. लोड बॅलेन्सर इन AWS, जे मी आता तुम्हाला सांगितलंय तेच काम करणार आपण लोड बॅलेन्सरने. AWS मध्ये काय म्हटलं जातं याला, इलास्टिक लोड बॅलेन्सर, इलास्टिक लोड बॅलेन्सर. सो ELB म्हटलं जाईल तुम्हाला. इथे तर सर लोड बॅलेन्सर लिहिलेलं आहे, बट इलास्टिक लोड बॅलेन्सर व्हॉट इट मीन्स, तर AWS मध्ये इलास्टिक लोड बॅलेन्सर म्हटलं जाते. तर याचे काही टाइप्स आहेत. कशासाठी यूज करतो, तर ऑफर्स फुल्ली मॅनेज लोड बॅलेन्सिंग सर्व्हिस कॉल्ड इलास्टिक लोड बॅलेन्सर विच ऑटोमॅटिकली डिस्ट्रीब्यूट द इनकमिंग अप्लिकेशन ट्रॅफिक अक्रॉस मल्टिपल टार्गेट्स. आहेत मल्टिपल टार्गेट्स म्हणजेच आपले दोन इन्स्टन्सेस आहे वेगवेगळे. गुड. सच एज EC2 इन्स्टन्सेस, कंटेनर, IP ॲड्रेस. तुम्ही ट्रॅफिक कुठेही जर इन्स्टन्सेस नाही आहे दुसरं काही आहे तर त्यांच्यावर करा. कळलं? गुड. सो यामध्ये काही टाइप्स आहेत. अप्लिकेशन लोड बॅलेन्सर, नेटवर्क लोड बॅलेन्सर, गेटवे लोड बॅलेन्सर अँड क्लासिक लोड बॅलेन्सर. हे तुम्हाला इथे सुद्धा दिसेल. लोड बॅलेन्सर मध्ये क्रिएट लोड बॅलेन्सरला जेव्हा जातो आपण तेव्हा इथे दिसेल तुम्हाला की अप्लिकेशन लोड बॅलेन्सर क्रिएट करायचं आहे, नेटवर्क लोड बॅलेन्सर क्रिएट करायचं आहे की गेटवे लोड बॅलेन्सर. आता इथे यांच्या स्पेसिफिक डायग्राम्स पण दिलेले आहेत. यांच्या काय स्पेसिफिक डायग्राम्स, या स्पेसिफिक डायग्राम वरून तुम्हाला काय समजतंय, या डायग्राम वरून काय समजतं ऍप्लिकेशन लोड बॅलेन्सर वरून. हे आपले इन्स्टन्सेस आहेत खाली, आपण यूज करतोय. आपली रिक्वेस्ट कोणाकडे जाणार, ऍप्लिकेशन लोड बॅलेन्सर कडे जाणार. पण ऍप्लिकेशन लोड बॅलेन्सर कोणत्या प्रोटोकॉल्स अप्लाय करतो, कोणत्या प्रोटोकॉल्स वर काम करणार, HTTP आणि HTTPS. OSI लेअर माहिती आहे, OSI लेअर माहिती आहे का, OSI लेअर्स माहिती आहे का, कोणती असते ऍप्लिकेशन लोड बॅलेन्सर साठी लेअर, HTTP HTTPS काम करते इथे. तर कुठे काम करतात हे ऍप्लिकेशन लेअर माहिती आहे तुम्हाला, OSI लेअर मधली ऍप्लिकेशन लेअर माहिती आहे का. तर लेअर कोणती असते ती, कोणता नंबर असतो त्या लेअरचा, लेअर 7. ओके. तो OSI लेअर 7 वर हे काम करतं. कळलं? ऍप्लिकेशन HTTP आणि HTTPS वर हे काम करेल. त्यासाठीच याला काय म्हटलं जातं, ऍप्लिकेशन लोड बॅलेन्सर. तो चूज एन ऍप्लिकेशन लोड बॅलेन्सर व्हेन यू नीड अ फ्लेक्सिबल फीचर सेट फॉर युअर ऍप्लिकेशन विथ HTTP अँड HTTPS ट्रॅफिक. कळलं? तर इथे तुम्हाला तेच बघायला मिळेल. OSI लेअर माहिती आहे, OSI मॉडेल्स त्याच्या लेअर 7 वर काम करेल. कोणतं, ऍप्लिकेशन लोड बॅलेन्सर. म्हणजेच दोन प्रोटोकॉल असणार, HTTP HTTPS. तर तुम्हाला कधी विचारलं जाऊ शकते की ऍप्लिकेशन लोड बॅलेन्सर आणि नेटवर्क लोड बॅलेन्सर मध्ये डिफरन्स काय, डिफरन्स काय आहे. देन तुम्ही काय बोलणार की ऍप्लिकेशन लोड बॅलेन्सर कशासाठी यूज केलं जाते, बेसिक कॉन्फिगरेशन, बेसिक ऍप्लिकेशन लेअरवर जर आपल्याला काम करायचं आहे, HTTP वर काम करायचं आहे तर ELB ऍप्लिकेशन लोड बॅलेन्सर. आणि त्यापेक्षा ऍडव्हान्स पाहिजे असेल तर नेटवर्क लोड बॅलेन्सर. काय यूज करणार, नेटवर्क लोड बॅलेन्सर. आणि हे कधी काम करतं, कुठे काम करतं, तर ट्रान्सपोर्ट लेअरवर काम करतं, लेअर 4. इथे इट बेस्ट सुटेड फॉर TCP UDP अँड TLS ट्रॅफिक. कळलं? तर हे जेव्हा तुम्ही काम करणार तर हे करण्यासाठी तुमच्याकडे एक प्रायव्हेट VPC असणे आवश्यक आहे. स्वतःचा जेव्हा नेटवर्क असेल त्या नेटवर्क मध्ये कोणते प्रोटोकॉल्स तुम्हाला लावायचे आहे ते तुमच्यावर डिपेंड करेल. म्हणजेच हा एक कम्प्लीट नेटवर्कवर काम करेल. ऍप्लिकेशनवर काम करताय का, नाही, तो नेटवर्कवर काम करतोय. म्हणून काय होईल,
नेटवर्क लोड बॅलेन्सर. नेटवर्कवर काम करताय, नेटवर्कवर काम केल्यानंतर त्याच्या आतमध्ये अप्लिकेशन आहे, तर आतमध्ये काय असेल, अप्लिकेशन लोड बॅलन्स या टाईपने. कळलं? कन्सेप्ट क्लिअर आहे? देन त्यामध्ये असेल गेटवे लोड बॅलन्सर. हा खूप कमी यूज केला जातो. क्लासिक लोड बॅलन्सर हा पुराना लोड बॅलन्सर आहे, याचा अपडेट व्हर्जन म्हणजेच अप्लिकेशन लोड बॅलन्सर. किंवा असं म्हणू शकता, क्लासिक लोड बॅलन्सरला डिवाइड केलंय, एक अप्लिकेशन लोड बॅलन्सर बनवला आणि एक नेटवर्क लोड बॅलन्सर बनले. कळलं? कारण आपली क्लासिक लोड बॅलन्सर हा दोन्ही लेअरवर काम करतो. क्लासिक लोड बॅलन्सर काय, दोन्ही लेअरवर काम करतो, अप्लिकेशन आणि नेटवर्क. क्लिअर? काय झालं? इथे कन्सेप्ट क्लिअर आहे? ओके, गुड. आणि हेच आपल्याला आता अप्लाय करून बघायचं. आता इथे काय असेल, क्लासिक लोड बॅलन्सर बघू आपण एकदा फर्स्ट मध्ये. आज क्लासिक लोड बॅलन्सर करून घेऊ. कुठे गेलं? हिअर. तर क्लासिक लोड बॅलन्सर इथे दिसेल तुम्हाला प्रिव्हियस जनरेशन मध्ये. गेटवे लोड बॅलन्सर कधी यूज केले जाते? सिक्युरिटी कंप्लायन्सेस अँड पॉलिसी कंट्रोल्स मध्ये. गेटवे लोड बॅलन्सर व्हेन यू नीड टू डिप्लॉय अँड मॅनेज थर्ड पार्टी व्हर्च्युअल अप्लायन्सेस. थर्ड पार्टी व्हर्च्युअल अप्लायन्सेस म्हणजे AWS च्या बाहेरचं काही आपल्याला लोड करायचं, बॅलन्स करायचं असेल, लोड बॅलन्स करायची असेल, तर गेटवे लोड बॅलन्सरचा आपण यूज करणार. ओके, सो क्लासिक लोड बॅलन्सर आहे इथे. क्लासिक लोड बॅलन्सर दोन्ही लेअरवर काम करते. इथे बघा TCP SCP दोन्ही दिसत आहे, HTTPS पण दिसत आहे आणि TCP UDP पण, SSL पण दिसत आहे. हा, तर HTTP म्हणजे अप्लिकेशन लेअर आणि TCP मीन्स लेअर 4 नेटवर्क लेअर. गुड. तर एक काम करू, आपण क्लासिक लोड बॅलन्सर क्रिएट करू. दोन इन्स्टन्सेस आहे आपल्याकडे, ते दोन्ही इन्स्टन्स आपण याच्यात टाकू. लोड बॅलन्सर नेम क्लासिक, क्लासिक. ओके. नेक्स्ट, इंटरनेट फेसिंग पाहिजे का इंटरनल पाहिजे? इंटरनेट फेसिंग म्हणजे इंटरनेट वरून आपण एक्सेस घेणार आणि इंटरनल मीन्स फक्त त्या एका नेटवर्क मध्ये. कळलं? म्हणजे हे प्रायव्हेट राहणार आणि हे पब्लिक असेल. गुड. तर इंटरनेट फेसिंग पाहिजे, VPC हे इकडे आपल्याला काही करायचं नाही आहे. आता याला इथे सांगायचं आहे की आपले इन्स्टन्सेस कोणत्या अवेलेबिलिटी झोन मध्ये अवेलेबल आहे. तर यापैकी कुठल्याही अवेलेबिलिटी झोन मध्ये असू शकतात. तर तिन्ही सिलेक्ट करू आपण की यांच्यामध्ये जे पण माझे इन्स्टन्सेस आहेत ते सगळेच इथे कन्सिडर कर. सिक्युरिटी ग्रुप याला बाय डिफॉल्ट आहे, बट तुम्ही क्रिएट केलेला सिक्युरिटी ग्रुप तो अटॅच करायचा. का बरं? कारण इथे आपण एक्सेस करणार HTTP, ते 80 पोर्ट नंबर याला आवश्यक आहे. 80 पोर्ट नंबर अवेलेबल असेल तर आपण एक्सेस करू शकतो, अदरवाइज करू शकणार का नाही. गुड. तर आपल्या MySG मध्ये अवेलेबल आहे 80 पोर्ट नंबर, तर आपण सिलेक्ट केला. एक पेक्षा जास्त करू शकतो. इट्स ऑन यू. लिसनर्स अँड राउटिंग कुठून कुठे जायला पाहिजे? रिजनल प्रोटोकॉल आणि इन्स्टन्स प्रोटोकॉल. लिसनर्स मीन्स ट्रॅफिक कोणत्या याच्यावर येणार, कोणत्या पोर्ट नंबरवर येणार, 80 पोर्ट नंबरवर. आणि रिक्वेस्ट कुठे जाणार? इन्स्टन्सच्या 80 पोर्ट नंबर. तर 80 पोर्ट नंबर अवेलेबल आहे आपला. गुड. आपण मल्टिपल पोर्ट्स इथे ऍड करू शकतो. हेल्थ चेक पिंग कोणत्या पोर्टला पिंग करेल? 80. कुठे करेल? कोणत्या प्रोटोकॉल थ्रू करेल? HTTP. कोणत्या पाथवर करेल? आहे आपली index.html. येस. जर हे एक्सेस होत आहे म्हणजेच आपला इन्स्टन्स हेल्दी आहे. तो चेक करतो क्लासिक लोड बॅलन्सर. काय करेल? हा, इन्स्टन्स आधी ऍक्टिव्ह आहे का, एक्सेस करू शकतो का, तर तो हेल्दी कन्सिडर करेल. आलं लक्षात? ओके, गुड. ऍडव्हान्स हेल्थ चेकिंग मध्ये आपल्याला जायचं नाही आहे. इन्स्टन्सेस, आता इन्स्टन्स दिसत आहे. इन्स्टन्सेस मध्ये 0 काउंट आहे. आपण ऍड केलं का अजून? नाही. तर ऍड इन्स्टन्सेस. 2 इन्स्टन्सेस दिसत आहेत. दोघांनाही इन्स्टन्स ऍड करायचं आपल्याला. कन्फर्म.
झालेत? आणखी काय करायची गरज आहे का आपल्याला? नाही. टाइम आउट, ड्रेनिंग इंटरवल, ठीक आहे. 300 सेकंडच्या ऐवजी आपण इथे 60 सेकंड करू शकतो. नेक्स्ट, लोड बॅलेन्सर टॅग्स काही द्यायचे आहे का तुम्हाला? लोड बॅलेन्सरचे टॅग्स नाही करायचे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ही समरी झाली आणि क्रिएट लोड बॅलेन्सर. ओके. तर आता एक लोड बॅलेन्सर क्रिएट झाल्यानंतर आपल्याला दोन कन्सेप्ट बघा. ह्या दोन इन्स्टन्सवर आपली अप्लिकेशन चालू आहे. दोन इन्स्टन्सवर आपली अप्लिकेशन सुरू आहे आणि आपली ट्रॅफिक आता कोणत्या इन्स्टन्सवर जाती आहे हे माहित कसं होईल आपल्याला? त्याच्या आयपी ऍड्रेस थ्रू. त्याचा होस्ट नेम द्यायला पाहिजे होतं स्क्रिप्टमध्ये. ती काय प्रॉब्लेम होणार नाही. काय चेंज करायचं? लॉन्च टेम्पलेट आहे. लॉन्च टेम्पलेट मध्ये जे आपण स्क्रिप्ट टाकली आहे ना तिथे डॉलर होस्ट नेम टाकायचं. डॉलर होस्ट नेम. त्याच्याने काय होईल? आपल्याला प्रायव्हेट आयपी दिसेल जेव्हा आपण याला ऍक्सेस करू. बट बघा काय करतोय. हे नाही, इन्स्टन्सेस लोड बॅलेन्सर. तर लोड बॅलेन्सर मध्ये इथे बघा डिटेल दिसतीये आणि हा इथे मिळेल तुम्हाला डीएनएस रेकॉर्ड. हा मिळेल तुम्हाला डीएनएस रेकॉर्ड. याला ऍक्सेस करायचं. याला पब्लिकली ऍक्सेस करू शकतो आपण. इकडे आता हा डीएनएस दिसतो एकदम अप्लिकेशन सारखा. amazon.com दिसतंय की नाही? hotstar.com आलं असं. हा, तर हा ऍक्सेस करू तर काय होईल? आपल्या ऍप्लिकेशनवर जाईल. कळलं? इन्स्टन्स आता ऍक्सेस होतोय. आता इथे मला हे द्यायला पाहिजे होतं त्याचा होस्ट नेम. होस्ट नेम वरून आपला इन्स्टन्स चेंज होत आहे हे कळलं असतं आपल्याला. पण इथे आता डबल रिफ्रेश करू तर हे जात कुणाकडे आहे? दुसऱ्या इन्स्टन्स कडे जात. इथे मला ते कळणार नाही तुम्हाला इथे, कारण मी ते होस्ट नेम करायला पाहिजे होतं. पण जेव्हा जेव्हा तुम्ही रिफ्रेश करणार तेव्हा तेव्हा ते काय होईल? एक पहिला इन्स्टन्स देन दुसरा इन्स्टन्स आणि दोन्ही इन्स्टन्स मध्ये आपली ऍप्लिकेशन सुरू आहे. कन्सेप्ट समजला? ओके. डॉलर होस्ट नेम असं लिहावं लागतील तेव्हा ते तुमचं प्रॉपर ऍक्सेस तुम्ही करणार. इकडे कुठेतरी हा सी डॉलर होस्ट नेम आहे माझ्याकडे. बरं झालं दिसलं. तर डॉलर होस्ट नेम टाका तुम्ही तिथे जेव्हा आपण स्क्रिप्ट लिहितो ना. स्क्रिप्ट मध्ये डॉलर होस्ट नेम लिहायचा कॅपिटल मध्ये. हा बाय डिफॉल्ट एक व्हेरिएबल आहे जो तुमचा होस्ट नेम प्रिंट करतो. क्लिअर? तर तुमचा अजून कन्सेप्ट क्लिअर होईल. तर क्लासिक लोड बॅलेन्सर शिकलात तुम्ही. काय शिकलात आज? उद्या आपण बघू ऍप्लिकेशन लोड बॅलेन्सर. ओके, गुड. तर स्क्रिप्ट मध्ये थोडं एवढं टाका डॉलर होस्ट नेम. तर इथे तुम्हाला इन्स्टन्सचं नाव चेंज होताना दिसेल. ओके, ते करून बघा. जेव्हा पण रिफ्रेश करणार इथे तुमचा इन्स्टन्स चेंज होत राहील. आणि तो फॉर्मॅट म्हणजेच असतो राऊंड रॉबिन फॉर्मॅट. कोणता फॉर्मॅट? राऊंड रॉबिन फॉर्मॅट. 1 2 1 2 1 2 असं. क्लिअर? ओके देन आजच्यासाठी तेच थांबू.